नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, आजचा हा संदेश त्या लोकांसाठी खूप खास ठरणार आहे ज्यांच्या मनामध्ये अजूनही एखाद्या व्यक्तीची आठवण जिवंत आहे। अमावस्येनंतर तयार होणारे काही विशेष ग्रहयोग तुमच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण घेऊन येऊ शकतात। जे नातं तुटलं असं वाटत होतं, जे लोक कायमचे दूर गेले असं वाटत होतं, तेच लोक तुम्हाला अचानक पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येण्याची शक्यता आता निर्माण होत आहे। पण यावेळी विश्व तुमची फक्त परीक्षा घेत नाहीये, तर तुम्हाला एक नवीन संधी देण्याचा तयारीत आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही खूप मानसिक ताण सहन केला आहे। अनेक वेळा मनामध्ये निराशा आली, स्वतःच्या नशिबावरही प्रश्न निर्माण झाले, पण आता परिस्थिती हळूहळू बदलताना दिसत आहे। अमावस्येनंतर सुरू होणारा हा काळ काही लोकांसाठी प्रेम, पैसा आणि मानसन्मान या तिन्ही गोष्टी घेऊन येऊ शकतो। मात्र या काळामध्ये एक छोटंसं काम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे। हे काम जर तुम्ही श्रद्धेनं आणि शांत मनाने केलं तर तुमच्या आयुष्यातील अडथळे हे कमी होऊ शकतात आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि तुमची नशिबाची बंद दारं उघडू शकतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अमावस्येनंतर कोणते संकेत तुमच्या आयुष्यात दिसू शकतात, केलेली व्यक्ती पुन्हा का परत येऊ शकते आणि ते एक महत्त्वाचं काम कोणतं आहे जे तुमचं भविष्य बदलण्याची ताकद ठेवतं। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता मन लावून नक्की पहा, कारण मध्येच सोडला तर काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडून चुकू शकतात। अमावस्येची रात्र ही फक्त अंधाराची नसते, तर ती नव्या सुरुवातीची दारं उघडणारी एक गूढ वेळ मानली जाते। अनेक वेळा आयुष्यात सगळं काही थांबल्यासारखं वाटतं, आपली माणसं दूर जातात, नात्यांमध्ये शांतता निर्माण होते आणि मनामध्ये सतत एक रिकामेपण फिरत राहतं। पण विश्वाच्या शक्ती कधीच कायम एका अवस्थेत राहत नाहीत। काळ बदलतो, ग्रहांची दिशा बदलते, पण त्यासोबत अनेक लोकांच्या आयुष्यात अनपेक्षित घटना घडू लागतात। येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये अशीच एक मोठी हालचाल दिसून येणार आहे। ज्यांचं मन खूप दिवसांपासून एखाद्या व्यक्तीच्या आठवणीत अडकून पडलं होतं, त्यांना आता विश्वाकडून एक खास संकेत मिळू शकतो। तुमच्या मनामध्ये जी ओढ सतत जाणवत होती ती आता व्यर्थ राहणार नाही। काही गोष्टी अचानक घडतील आणि त्या घडामोडी तुमचं संपूर्ण आयुष्य नव्या दिशेने घेऊन जातील। आजचा हा संदेश केवळ भविष्यवाणी सांगण्यासाठी नाही, तर तुमच्यामध्ये पुन्हा आशा जागवण्यासाठी आहे। कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच आणि काही वेळा तो प्रकाश आपल्या आयुष्यात पूर्णपणे बदलून टाकतो। गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही खूप काही सहन केलं आहे। लोकांनी गैरसमज केले, जवळच्या व्यक्तींनी अंतर ठेवलं आणि काही वेळा तुम्हाला स्वतःच्याच नशिबावर प्रश्न पडला। मनामध्ये सतत एक वेदना होती की ज्यांच्यासाठी आपण इतकं केलं तेच लोक अचानक इतके बदलले कसे। पण प्रत्येक नात्यामागे एक कर्मबंधन असतं आणि जे लोक आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने जोडलेले असतात ते कितीही दूर गेले तरी पुन्हा परत येतात। विश्व आता तुमच्या संयमाचं फळ देण्याच्या तयारीत आहे। एक अशी व्यक्ती ज्याच्याशी तुमचं नातं अपूर्ण राहिलं होतं, ती व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्याच्या दारावर येऊ शकते। ही भेट अचानक असेल, पण तिच्या मागे नियतीचा मोठा संकेत दडलेला असतो। त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये मन शांत ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा, कारण तुमच्या आयुष्यात आता जे घडणार आहे ते खूप काळ लक्षात राहील। जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी सकारात्मक आहे आणि माझ्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होणार आहे असे नक्की टाईप करा। कधी विश्व आपल्याला काही लोकांपासून दूर नेतं, कारण त्या नात्यांची खरी किंमत आपल्याला समजावी म्हणून। जेव्हा माणूस एखाद्याला गमावतो तेव्हाच त्याला त्या व्यक्तीचं महत्त्व जाणवतं। तुमच्या बाबतीतही काहीसं असंच घडलं आहे। समोरची व्यक्ती जरी दूर गेली असली तरी तिच्या मनातून तुमची जागा पूर्णपणे कधीच गेली नाही। ती व्यक्ती आजही तुमच्याबद्दल विचार करत आहे, पण परिस्थितीमुळे ती शांत राहिली। आता मात्र ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे की जुन्या भावना पुन्हा जाग्या होऊ शकतात। एखादा फोन, एखादा संदेश किंवा अचानक झालेली भेट तुमच्या मनामध्ये दडलेल्या भावनांना पुन्हा जिवंत करेल। या वेळेला मात्र घाईने निर्णय घेऊ नका, शांतपणे परिस्थिती समजून घ्या। काही वेळा विश्व आपल्याला दुसरी संधी देतं, पण त्या संधीचा योग्य मूल्य समजून घेणं हे गरजेचं असतं। अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात आर्थिक स्तरावरही काही सकारात्मक बदल दिसू लागतील। बराच काळ अडकलेली कामं आता हळूहळू पुढे सरकतील आणि ज्या लोकांना पैशांबाबत तणाव जाणवत होता त्यांना आता काही नवीन मार्ग दिसू शकतात। एखादी जुनी योजना अचानक यशस्वी होईल किंवा एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला मदत मिळू शकते। पण या काळामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। कोणत्याही गोष्टीमध्ये अतिउत्साह दाखवू नका, कारण जे बदल आता तुमच्या आयुष्यात होत आहे ते शांतपणे स्वीकारले तरच त्याचा खरा लाभ मिळेल। लक्षात ठेवा, विश्व कधीच कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही। योग्य वेळ आल्यावर प्रत्येकाला त्याचं फळ मिळतंच।
तुमच्या मनामध्ये सतत चालणारी अस्वस्थता आता कमी होऊ लागेल. खूप दिवसांपासून तुम्हाला असं वाटत होतं की कोणीच तुम्हाला समजून घेत नाही. पण येणाऱ्या दिवसांमध्ये काही अशा घटना घडतील ज्या तुम्हाला पुन्हा आत्मविश्वास देतील. तुमच्या बोलण्याला महत्त्व मिळेल, लोक तुमचं मत ऐकतील आणि काही लोकांना तुमची किंमत नव्याने समजेल. विशेष म्हणजे जे लोक पूर्वी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच लोक आता पुन्हा तुमच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे मनामध्ये कटुता ठेवू नका, कारण काही वेळा लोक परिस्थितीमुळे बदलतात, पण काय त्यांना पुन्हा योग्य मार्गावर आणतो. या काळामध्ये एक विशेष संकेत तुम्हाला स्वप्नांमधून किंवा अचानक दिसणाऱ्या गोष्टींमधून मिळू शकतो. काही लोकांना वारंवार एखादं नाव दिसेल, तर काहींना जुन्या आठवणी अचानक मनामध्ये जाग्या होतील. हे सर्व संकेत दुर्लक्ष करू नका, कारण विश्व अनेक वेळा अशाच प्रकारे आपल्याशी संवाद साधत असतं. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या बदलांची चाहूल तुम्हाला आधीपासूनच लागू लागेल. मन जितकं शांत ठेवाल तितकं स्पष्टपणे हे संकेत समजतील. म्हणून काही वेळ स्वतःसाठी काढा. सकाळी सूर्योदयाच्या वेळी शांत बसून प्रार्थना करा. यामुळे मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि निर्णय घेण्याची तुमची ताकद वाढेल. आता एक महत्त्वाचा उपाय पुढे जाणून घ्या. येणाऱ्या 11 दिवसांपर्यंत दररोज सकाळी स्नान केल्यानंतर एका तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं कुंकू मिसळा. त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्या आणि मनामध्ये शांतपणे आपल्या इच्छेचा विचार करा. जी तुमची इच्छा मनात आहे ती इच्छा बोला आणि हा उपाय करताना कोणतीही घाई करू नका. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा नियम पाळा. हा उपायामुळे तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा ही कमी होईल आणि तुमची अडकलेली कामं मार्गी लागण्यास मदत मिळेल. अनेक वेळा छोटे छोटे आध्यात्मिक उपायही आयुष्यात मोठे बदल घडवून आणतात. काही लोकांच्या आयुष्यात या काळामध्ये जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. जे नातं पूर्णपणे संपलं असं वाटत होतं त्या नात्यांमध्ये पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक नातं टिकवण्यासाठी संयम आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा असतो. जर समोरची व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात आली तर जुन्या चुका वारंवार समोर आणू नका. भूतकाळामध्ये अडकून राहिलात तर भविष्य सुंदर बनणार नाही. त्यामुळे नवीन सुरुवात करताना मनामध्ये स्वच्छता आणि प्रामाणिकपणा ठेवा. विश्व तुमच्यासाठी नवीन दार उघडत आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, विश्व माझ्या बाजूने आहे. पण त्या दारातून पुढे कसं जायचं हे मात्र तुमच्यावर अवलंबून असेल. गेल्या काही काळामध्ये तुमच्या आत्मविश्वासावर खूप परिणाम झाला होता. तुम्ही स्वतःलाच कमी समजू लागला होता, पण आता परिस्थिती बदलणार आहे. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळं आकर्षण निर्माण होईल. लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील. विशेष म्हणजे काही लोकांना अचानक समाजामध्ये मानसन्मान मिळू शकतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणं थांबवू नका, कारण विश्व त्यांच्याच बाजूने उभं राहतं जे कठीण काळातही हार मानत नाहीत. विश्व तुमच्यासाठी आता जे काही घडवत आहे ते फक्त योगायोग नाही. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर आता तुम्हाला त्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जुन्या वेदना आणि अपयश यांच्यामध्ये अडकून राहू नका. प्रत्येक नवीन दिवसाला नवीन सुरुवात म्हणून स्वीकारा. काही लोकांच्या आयुष्यात प्रेम परत येईल, तर काही लोकांना आर्थिक स्थैर्य मिळेल. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद मिळेल आणि हीच खरी सुरुवात असते मोठ्या परिवर्तनाची. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की आयुष्यात कितीही अंधार आला तरी आशा सोडू नका, कारण विश्व प्रत्येकासाठी योग्य वेळ निश्चित करत असतं, हे लक्षात ठेवा. आजपर्यंत जे काही घडलं त्यामागेही काहीतरी कारण होतं आणि आता जे घडणार आहे ते तुमच्या आयुष्याला नव्या दिशेने घेऊन जाणार आहे. शांत राहा, संयम ठेवा आणि स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा, कारण येणारे काही दिवस हे तुमच्यासाठी अनेक आश्चर्यकारक घटना घेऊन येऊ शकतात. फक्त मनामध्ये श्रद्धा जिवंत ठेवा आणि सकारात्मकतेने पुढे चालत राहा, कारण जे लोक स्वतःवर आणि विश्वावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी चमत्कार अशक्य नसतात. तर वृषभ राशीच्या जातकांनो, विश्व हे प्रत्येकाच्या आयुष्यात योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतं. काही वेळा उशीर होतो, पण जे आपल्या नशिबामध्ये असतं ते परत आपल्या आयुष्यात येतच. त्यामुळे मनामध्ये भीती ठेवू नका आणि भूतकाळाच्या वेदनांमध्ये अडकून राहू नका. अमावस्येनंतर सुरू होणारा हा काळ तुमच्यासाठी नवीन आशा, नवीन संधी आणि काही अनपेक्षित आनंद घेऊन येऊ शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा आणि संयम कधीही सोडू नका, कारण जे लोक स्वतःवर विश्वाच्या शक्तीवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. कदाचित पुढचे काही दिवस तुमच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी असे जरूर टाईप करा. तुमच्या एका कमेंटमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि विश्वाची कृपा तुमच्यावर अधिक मजबूत होते. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि खास भविष्यवाणीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.